तुमचा नंबर द्या ना. Okay, sir, ready? Everyone, please. मागे या थोडस. स्वागत करण्यात आहे. या कार्यक्रमाला विचारवंतांना तपासून घ्या, तो आपला असो की दुसरा असो, सत्याला सामोरं जायची भूमिका पाहिजे. इतका प्रामाणिक अशा प्रकारचं आंदोलन पहिल्यांदा निर्माण झालं. मीही उद्ध्वस्त झालो होतो. सभोवतालचं वातावरण प्रचंड बिघडलं होतं. माझा विचार सत्यनिष्ठा माझी डळमळीत झाली होती. आता मला जगण्याची अपेक्षा फारशी उरली नव्हती. फार बदल होईल असं वाटत नव्हतं. हे सरकार बोकंडी बसलं, अत्यंत भगवा विचार भोकांडी बसला, अशा प्रकारची माझी समजूत झाली होती. आपल्या अभिजित दीपिकेच्या आंदोलनानं मला दिलासा मिळाला, थंडावा मिळाला. मी आता आशावादी आहे. आता मला कुठलीही गोष्ट ताकद थांबवू शकणार नाही, सत्यापासून रोखू शकत नाही. सत्यनिष्ठा ही अंतिम निष्ठा आहे. तोच आंबेडकरवाद आहे, तोच गांधीवाद आहे. बाबासाहेबांनी गांधी भांडले, तात्विक भांडण होतं. कुठल्या जमिनीसाठी भांडण, पैशासाठी भांडण नव्हतं. पुणे करार हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या पायातली बीडी आहे की अलंकार आहे, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अजून वाद संपत नाही. स्वतंत्र मतदारसंघाची जी त्यांनी मागणी होती ती गांधींनी पूर्ण केली नाही, पण बाबासाहेबांनी तिच्यावर सही केलेली. हे लक्षात घेऊन का सही केली? मग याचं कारण बाबासाहेबांनी गांधींचे संबंध कसे होते हे समजून घ्यायचं असेल तर रावसाहेब कसबे यांनी, ज्यांनी आमच्या मला वाटतं चरित्र लिहिलं, गंगाधर गाड्यांच्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना दिली. महाराष्ट्रातला नामवंत अशा प्रकारचे रावसाहेब कसबे यांनी गांधीवरचं मोठं 600 पानाचं पुस्तक लिहिलंय. आंबेडकरवादी माणूस गांधीवरती पुस्तक लिहितो. दलित नाट्य चळवळीतले प्रमुख दत्ता भगत, प्राध्यापक, नांदेड आणि इथल्या विद्यापीठाचे मुख्य होते. माझे गुरु आहेत दत्ता भगत. त्या दत्ता भक्तांनी गांधीबद्दलचा अत्यंत सुंदर अशा प्रकारची मांडणी केली. ते मला दिले. गांधीला मारल्या दिवशी श्रीवास्तव नावाचा त्यांचा जो क्लर्क आहे, त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं गांधीला गोळ्या घालून मारलं गेलं. बाबासाहेबांचे उद्गार आहेत, माणसानं इतकं चांगलंही असू नये का. म्हणजे गांधीला चांगलं म्हणणारे बाबासाहेब. बाबासाहेबांच्या लेखनामध्ये त्या गांधीबद्दलचा आदर आहे. आणि म्हणून गांधीच्या काँग्रेसमध्ये पहिल्या मंत्रिमंडळामध्ये विरोधकाचं मंत्रिमंडळ आहे, पण देशाचं हित लक्षात ठेवून बाबासाहेब हातमिळवणी करून त्यामध्ये मंत्री झालेले, लोकांचं भलं करण्यासाठी. बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष का झाले? त्यांच्याकडे बॅरिस्टर, मला वाटतं अनेक बॅरिस्टर त्यांनी सांगितली नावं सगळी. मशरूवाला आहे, तुमचे अनेक बॅरिस्टर हिंदूमध्ये आहेत, मुसलमानामध्ये होते, बौद्धामध्ये होते. पण बाबासाहेबांनाच निमंत्रण का दिलं गेलं? बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती, बाबासाहेब हा संबंध देशाचा तळातला आवाज आहे हे गांधीला माहीत होतं. आणि म्हणून गांधींनी पंडित नेहरूंना आणि जेव्हा तुमच्या वल्लभभाईंना सांगितलं की श्यामाप्रसाद मुखर्जीला एक विरोधी पक्षाचा माणूस घ्या मंत्रिमंडळामध्ये आणि बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस घ्या, एक बॅरिस्टर घ्या. विरोधी काँग्रेसच्या विरोधी असणारे जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि आरपीआयच्या संदर्भात किंवा आंबेडकरी चळवळीतले बाबासाहेब आंबेडकर या दोघांना मंत्रीपद दिले गेले. या भारताचं भविष्य घडावं म्हणून संविधान समितीचे अध्यक्ष बाबासाहेबांना केलं. जे संविधानाच्या वरती माझा देश आणि आपण सर्व सुखानं झोप काढतो आहोत, पण बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाचं चोळामोळा करणारी ही राजवट, अशा प्रकारची राज्यव्यवस्था जर जन्माला आली असेल आणि दीपिकेसारखा क्रांतीवीर पुढे जात असेल तर आपण मागे राहून चालणार नाही. आता मरगळ संघर्षाचं युग पुन्हा सुरू झालेलं आहे, पण संवाद विसरता कामा नये. आमचा संघर्ष विद्रोही जरूर असावा, पण विवेकावर आधारलेला असला पाहिजे. आणि म्हणून विवेकी विद्रोह ही चळवळीची मुख्य खूण आहे. विवेकासाठी विद्रोह, केवळ विद्रोह जर मोकळा असेल, हानिकारक असेल, हिंसक असेल तर तो वांज असतो. आणि हिंसक विद्रोह बुद्धच्या करुण्याला मान्य नाही. मी काही ते बोलू नाही म्हणे एवढं मानधन निंदन म्हटलं, मानधन तुमच्याकडे ठेवा म्हणे. एखादं वाक्य म्हटलं जास्तीत जास्त कार्यक्रम झाल्यावर मी एक वाक्य म्हणू शकतो, ते माझ्या तत्वात बसते. म्हणे काय म्हटलं, मी एवढं म्हणू शकतो, हे जर चांगले असतील यांना निवडून द्या, चांगले नसतील तर हे पाडा.
काही त्या लोकांनी परत फोन केले नाही. माझ्याकडं एंट्रीचे ऍडमिशनचे फॉर्म आहेत बरं का, सगळे पक्ष, बीजेपी, काँग्रेस, वंचित, मनसे, शिवसेना, अलीकडची जातीभेद आहे असं कुठं डायरेक्ट असं संघर्ष नाही माझ्याशी कुणी केला. कारण घरी शेती वगैरे होती माझ्या आणि गावामध्ये माझे 4 चुलते म्हणजे आणि बदवाडा खूप मोठा होता गावातला, त्याच्यामुळे मला हे काही झालं नाही. फक्त माझ्या वर्गातले मित्र मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जायचे आणि मला माझा जो लहाना चुलता होता तो PUC वगैरे त्यावेळेस काहीतरी मॅट्रिकला वेगळंच काहीतरी म्हणत होते. त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की तू मंदिरामध्ये जायचं नाही. मी 1-2 वेळेस मारुती मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो तर तिथले लोक माझ्याकडे असं वेगळ्याच नजरेनं बघत होते. हा एवढाच फरक होता. आणि मी शाळेत सुद्धा डायरेक्ट 3रीला गेलो. 1ली 2रीला मी कुठेच शाळेत गेलेलो नाही. कारण एक सर्वांना परत एकदा मानाचा जयभीम करते. आणि कुठेतरी हा विद्येचे आई वडील त्यांना मी एकच शब्दात सांगितलं तर तुम्ही या, तुमच्या मुलानं खूप मोठी कमाई केलेली आहे, जगात नाव पोहोचवलेलं आहे आणि तो असाच पुढे जावा म्हणून आम्ही त्याचं कौतुक करतो. आणि त्या कौतुकासाठी तुम्ही या, तुमचा आम्ही सत्कार करतो. तर माझ्या विनंतीला मान देऊन ते आले. मी आधी 8 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आले. मला एवढंच वाटतं या तरुणासाठी तो जर एवढा लढतो तर आपण का नाही करू, आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहावं. या अपेक्षेनेच हे कार्यक्रम इथून पुढे होत जातील एवढं सांगते. आणि ठराव दिन आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये दोन्ही विधिमंडळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला ज्ञानसूर्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक नाव देण्याचं ठरलं होतं, जाहीर झालं होतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस ठराव पारित झाला होता. या दिवशी 27 जुलैला ठराव पारित झाला होता. आणि पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे दरवर्षी आम्ही हा दिवस साजरा करत असतो. कारण की गंगाधर गाडे आमचे संस्थापक अध्यक्ष, नामांतराचे प्रणेते आणि आंबेडकरी चळवळीचे नेते आज जर इथं असते तर अजून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला असता. पण दुर्दैवाने त्यांना जाऊन 2 वर्ष झाले. पण आम्ही त्यांचा धागा घेऊन या मैदानात उतरलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमच्या शब्दावर आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे, या देशाचे महान साहित्यिक आमचे सबनीस सर, त्यांच्या मिसेस सबनीस मॅडम आणि तसेच आमचे महान कवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि परत एकदा आम्ही पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे ज्यांना आम्ही वाट पाहत होतो, कालपासून आम्ही त्यांची वाट पाहत होतो, असे आमचे दिपके कुटुंब, ज्यांचे अभिजित दिपके यांचे वडील आणि आई, गाडे साहेबांचा शब्द त्यांनी ऐकला आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरून चालणार नाही. हा आंबेडकरी चळवळीसाठी उजळणीचा हा दिवस आहे. म्हणून हा दिवस लक्षात आणण्यासाठी आपल्याला हा दिवस नवीन पिढीला जर लक्षात राहिला तरच आपण पुढे हा दिवस साजरा करू शकतो.